तर एकूणच वन डे क्रिकेट मॅचच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या केदार जाधवच्या गावी आपण जातोय, अर्थात पुण्याला. पुण्याहून नितीन पाटणकर आपल्या सोबत आहे. तिथला माहोल आपल्याला सांगतात. नितीन, एकूणच केदारच्या झुंजार खेळीबद्दल काय प्रकारचा माहोल आपल्याला पुण्यात पाहायला मिळतोय? स्वाती, शतकवीर केदारच्या शतकानं टीम इंडिया विजय झाली आणि हा विजय उत्सव रात्री फटाके उडून संपूर्ण पुण्यात पुणेकरांनी साजरा केला. तसंच विजय उत्सव, आनंदोत्सव केदारच्या घरी देखील आहे. केदारचे कुटुंबीय मॅच पाहायला होते. त्याचबरोबर आज सकाळपासूनच तिथं आनंद हा विजय उत्सव साजरा केला जातो. केदारची बहीण आता आपल्याबरोबर आहे. त्यांची काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया होत्या, काल आपण जाणून घेऊयात. काल तुम्ही बरेच कुटुंबीय मॅच पाहायला गेलेला होता. केदारचं शतक झालं, आउट झाला त्यानंतर, पण मॅच विन झाली. काय भावना होत्या सर्व कुटुंबियांच्या? आई वडील स्वतः मॅच पाहायला होते. नक्कीच या भावना खूप आनंदाच्याच होत्या. आणि आम्ही जेव्हा ते मॅच पूर्ण बघत होतो तर प्रत्येक बॉलला केदार त्याला सिद्ध करत गेला आणि येणारा प्रत्येक बॉल हा म्हणजे त्यांना इतक्या हुशारीने ही प्लेड सो ब्रिलियंटली, आणि त्याच्यामुळे त्यानं ते 120 रनाचा टप्पा गाठला 76 बॉलमध्ये. तुम्ही आधी त्याचं शतक झालं, तो साजरा केला असेल, त्याचा आनंद झाला असेल, पण तो आउट झाला. थोडंसं संशयाचं वातावरण होतं की मॅचचं काय होतं, पण मॅच विन झालेली आहे. मग नंतर कसा माहोल होता, कसं सेलिब्रेशन तुम्ही केलेलं आहे? ॲक्च्युली जेव्हा पार्टनरशिप चांगली झाली विराटची आणि केदारची, आणि त्या पार्टनरशिप नंतर पांड्या खेळायला आला, तर म्हणजे ही ऑल्सो प्लेड सो ब्रिलियंटली, आणि त्याने कुठलाही धोका न पत्करता खूप नॅचरल गेम खेळला. तर त्याच्यामुळे हा जो विजय हा तर त्याच ठिकाणी म्हणजे पक्का झाला होता की आता इंडिया जिंकणार. आणि आमच्यासाठी तर स्पेशल होतं, कारण केदारचं शतक त्याच्यात हे होतं आणि महत्त्वाची कामगिरी होती त्याच्या शतकाची, आणि त्यानं ती मिळवून दिली कालच्या विराट पर्वाची सुरुवातीला. तर याच्यासाठी आम्हाला त्याचा वेगळा आनंद आहे. विराट अजून घरी आलेला नाही कालच्या मॅच नंतर, तो घरी येणार आहे का? आणि केदार, आणि काय तुमचं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग आहे? हो, आता आम्ही माझी अजून एक बहीण आहे औंधला, तर ती येते, आणि आता आम्ही पुढचा प्लॅन डिस्कस करतो आहोत की आमचं सेलिब्रेशन कसं असणार आहे. कारण उद्याच्याला म्हणजे परत केदारसाठी पुढची मॅच आहे, तर आम्ही अगोदर त्याचा आज डिस्कस करणार आहोत दुपारून येणार. केदारचं हे पुण्यातलं शतक होतं आणि ते मॅच विनिंग करणारं शतक ठरलं, त्याचं काय वेगळं हे होतं? हो, याच्या अगोदर त्यांना झिम्बाब्वे विरुद्ध जे शतक केलं, तर कदाचित त्या क्षणी त्याला सपोर्ट करणारे एवढे तिथे नसतील. पण कालचं जे शतक होतं ते स्पेशल होतं, कारण हे त्याच्या होम टाऊनमध्ये होतं, त्याच्या होम ग्राउंडवरती होतं, आणि अमंग दी होम ऑडियन्स होतं. तर त्याच्यासाठी ही नक्कीच एक वेगळा अनुभव असणार आहे, आणि आम्हाला पण त्याला इथं बसून खूप सपोर्ट करता आलं, त्याचा खूप आनंद आहे. आणि मला वाटतं पुणेकरांची पण तीच भावना असेल. केदारची काय प्रतिक्रिया होती? तुमचं बोलणं झालंय या मॅच नंतर? आत्ता सध्या अजून रात्री त्याचा फोन आला होता, पण आम्ही आमच्याच ह्याच्यात होतो एवढे जल्लोषामध्ये की पण आता तो येणार आहे घरी, तर त्याच्यामुळे आम्ही पुढचं सेलिब्रेशन करू. धन्यवाद स्वाती. आपण पाहिलं केदारचे कुटुंबीय सेलिब्रेशनची तयारी करतात आणि कदाचित केदार आज घरी येण्याची शक्यता आहे. स्वाती. नक्कीच नितीन, त्याच्या कुटुंबियांना जेवढा आनंद होतोय तेवढा सर्व भारतीयांना केदारच्या कामगिरीबद्दल आनंद होतोय निश्चितच. धन्यवाद. थेट घटनास्थळावरून आपल्याला ही सगळ्या भावना पुणेकरांच्या, त्याच्या कुटुंबियांच्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.